नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचा जो ऑपरेशन टायगरचा जो सगळा प्लॅन होता तो प्लॅन उद्ध्वस्त करून टाकलेला आहे, म्हणजेच तो हाणून पाडलेला आहे। आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आपल्या सगळ्या खासदारांची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला अगदी प्रियांका चतुर्वेदी सुद्धा हजर होत्या। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्या सगळ्या ऐकून घेतल्या। त्याचप्रमाणे आगामी काळामध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे या बाबतीत उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं आणि जो निधीचा प्रश्न असतो, खासदारांच्या निधीला त्यांच्या भागामध्ये काम करताना त्यांना जो निधीचा प्रश्न पडतो त्या बाबतीतही उद्धव ठाकरेंनी आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सगळे खासदार हे उद्धव ठाकरेंच्या बरोबरच आहेत, ते त्यांच्या सोबतच राहणार आहेत, हे मात्र आजच्या या बैठकीवरनं स्पष्ट झालंय। नेमकं काय घडलंय, काय उद्धव ठाकरेंनी आज आपल्या खासदारांची बैठक अखेर बोलावलेली होती। आता या सगळ्या मागे काय घडलं होतं तर तुम्हाला आठवतंय, आता मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन सुरू असताना गेल्या 5 ते 7 दिवसांपूर्वी, 8 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीनं दिल्लीकडे रवाना झालेले होते। ते का रवाना झाले याची चर्चा बरीच झाली। अर्थात त्याच्या मागचं कारण होतं ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 5 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये यायला तयार आहेत, या बाबतीतली त्यांची बोलणी झालेली आहेत। अगदी एवढंच नाही तर अमित शहांबरोबर देखील त्यांची चर्चा झालेली आहे। मुद्दा येत होता तो म्हणजे 5 खासदार येऊन चालणार नव्हते, तर पक्षांतर बंदी कायदा जर लागू करू द्यायचा नसेल तर त्यासाठी एका अजून खासदाराची गरज होती। म्हणजे 2/3 मेजॉरिटी जर का झाली, म्हणजे 9 खासदार उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत, त्यातले 6 खासदार जर एकनाथ शिंदेंच्याकडे गेले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही। यासाठी एका अजून खासदाराचा मन वळवण्याचा प्रयत्न हा दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुरू होता। त्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेलेले होते। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा भेट घेतली की जर समजा एक खासदार नाहीच तयार झाला तर 5 खासदार तयार आहेत, त्यांना कसा प्रवेश करून घेता येईल, काही तांत्रिक कायदेशीर अडचणी येऊ शकतात का याची देखील चाचपणी झालेली आहे। त्यानंतर एका खासदाराचे प्रयत्न हे सुरू ठेवण्यात आलेले आहेत। पण हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे हे दिल्लीला का गेले आणि खासदार त्यांच्या संपर्कात का आहेत, हा देखील आपल्याला एक प्रश्न पडू शकतो। तर एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याच्या आधी एक 4 ते 5 दिवस आधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक ही दिल्लीमध्ये झाली। ती संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे आणि त्यावेळेला अनेक खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली। ती नाराजी काय आहे तर ती नाराजी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी त्यांनी ती नाराजी व्यक्त केली। त्यांचं असं म्हणणं होतं की एक तर उद्धव ठाकरेंना भेटीची वेळ आम्हाला मिळतच नाही, त्यांना आम्हाला भेटता येत नाही, ना उद्धव ठाकरेंना भेटता येतं ना आदित्य ठाकरेंना भेटता येतं। त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, आमच्या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढलो, काही ठिकाणी आपला विजयही झाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये। पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जर का प्रचारासाठी एकदा जरी आले असते तरी अधिक बळ मिळालं असतं, पण तसं झालं नाही। ना उद्धव ठाकरे आले, आदित्य ठाकरेंनी तरी यायला पाहिजे होतं पण आदित्य ठाकरे सुद्धा आले नाहीत आणि ती नाराजी त्यांनी या सगळ्या बैठकीमध्ये बोलून दाखवली। त्याचबरोबर याच्यासाठी जो अशा गोष्टींना जो पैसा लागतो तो निधी सुद्धा आम्हाला मिळत नाही, ही देखील एक तक्रार त्यांनी संजय राऊत आणि अनिल देसाईंच्या समोर व्यक्त केलेली होती। आणि त्यामुळे एकूण ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खासदार नाराज आहेत ही बातमी बाहेर पसरली। त्याचाच फायदा एकनाथ शिंदेंचा शिवसेना ही नक्कीच घेणार असते। शेवटी राजकारणामध्ये संधीच्या शोधात लोक असतात, त्यामुळे तो फायदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात येत होता।
की हे जर का काही खासदार आपल्या गळाला लागले तर दिल्लीतलं आपलं वजन वाढू शकतं आणि त्यानुसार ऑपरेशन टायगर हे राबवण्याला सुरुवात झाली. 5 खासदार हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागले, 6वा काही लागेना. त्याचे प्रयत्न हे आत्तापर्यंत सुरू आहेत, ते सुरूही आहेत. पण या सगळ्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी हे सगळं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज या सगळ्या खासदारांची बैठक ही आज मुंबईमध्ये मातोश्रीवर बोलावली. या बैठकीला आज जवळपास सगळेच खासदार हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रियांका चतुर्वेदी ज्या नाराज झालेल्या होत्या कारण राज्यसभेला त्यांना तिकीट मिळालं नाही, जो क्लेम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपला उमेदवार देता आला नाही आणि त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांची संधी हुकली. शरद पवारांना राज्यसभेमध्ये पाठवण्यात आलं महाविकास आघाडीकडून, त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी सुद्धा काही बहुत प्रमाणामध्ये नाराज होत्या. हे सगळेच आज मुंबईमध्ये मातोश्रीवर दाखल झाले. ही दुपारी 2:30 वाजता बैठक सुरू झाली. अजूनही बैठक चालू आहे. जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा ही बैठक चालू आहे. परंतु आपल्याला जे त्यातले अपडेट्स मिळत आहेत ते असे आहेत की उद्धव ठाकरेंनी आपले जे खासदार आहेत या खासदारांमध्ये हा विश्वास दिलाय की मागच्या काळामध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी समोर मांडल्या आहेत. यापुढच्या काळामध्ये तुम्हाला जी काही मदत लागेल, अगदी व्यक्तिगत आम्ही देखील ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहावं असं वाटत असेल त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निश्चित उपस्थित राहू. आगामी काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे याचं मार्गदर्शन सुद्धा उद्धव ठाकरेंनी या खासदारांना केलेलं आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंनी सुद्धा हे आश्वासित केलेलं आहे की कुठेही तुम्हाला म्हणजे कधी तुमची नाराजी आम्ही ओढावून देणार नाही. त्या पद्धतीचंच काम पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून करूयात. प्रश्न राहता राहिला निधीच्या बाबतीतला. निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी या सगळ्या खासदारांना आश्वासित केलेलं आहे आणि त्यामुळे असं कळतंय जी आपल्याला आपल्या सोर्सकडनं जी सगळी माहिती मिळते त्यानुसार खासदार आत्ता तरी उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या बोलण्यामुळे प्रभावित आहेत आणि खासदार आज तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडून कुठेही जाणार नाहीत. हे आज खासदारांच्या त्यांच्यामध्ये काय बोलणं झालंय हे आपल्याला जे कळतंय. बैठक अजूनही सुरू आहे, ती थोडीशी दीर्घकाळ चालेलही, परंतु त्यातला एक पॉझिटिव्ह सूर जो आहे जो बाहेर आपल्याला समजतोय तो असा आहे की खासदार कुठेही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाहीयेत. ज्या निष्ठेने ज्या पद्धतीने आजपर्यंत हे खासदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिले त्या पद्धतीनेच ते याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहतील, त्यांची साथ सोडणार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेचे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जे खासदार आपल्याकडे वळवण्याचं, खासदार गळाला लावण्याचं जे काही सगळं प्रयत्न सुरू होते या प्रयत्नांना उद्धव ठाकरेंनी सुरुंग लावलेला आहे. हे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत आणि त्यामुळे आता एक गोष्ट नक्की आहे की उद्धव ठाकरेंनी आज जो संवाद खासदारांच्या बरोबर साधलेला आहे हा साधणं अत्यंत आवश्यक होतं, अत्यंत गरजेचं होतं आणि तेच तर आपण आपल्या व्हिडिओमधनं जो आपण 8 दिवसापूर्वी केलेला व्हिडिओ होता त्याच्यातनं आपण उद्धव ठाकरेंना हेच सांगू पाहण्याचा प्रयत्न केलेला होता की उद्धव ठाकरे तुम्ही आता विचार करा, जागे व्हा. नेमकं ऑपरेशन टायगर तुमच्या मागे घडतंय याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं आज हा विचार झालेला दिसतोय आणि ही बैठक एका चांगल्या पॉझिटिव्ह नोटवर सुरू असल्याचं देखील आपल्याला समजतंय.